पण शेवटच्या टप्प्यामध्ये ही लढाई हिंदुत्वावरती शिफ्ट झाली। जो नवा मतदार आहे हा नवा मतदार निश्चितपणे भाजपाकडे जाणार। रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीचा मुकाबला झालेला आहे। एकडे निवडून येणार तो अतिशय कमी याच्याने येणार, कदाचित धक्कादायक निकाल सुद्धा लागू शकतो। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघानंतर जर कोणती चर्चा झालेली असेल ती रावेर मतदारसंघाची झालेली होती। या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत श्रीराम पाटील त्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे राहिलेले आहेत आणि या ठिकाणी मतदानाची टक्केवारी ही मागील निवडणुकीपेक्षा काही प्रमाणात वाढलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भामध्ये जळगावमध्ये राजकीय विश्लेषक असलेले जे पत्रकार आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत आहेत सचिन जोशी सकाळ माध्यमाचे प्रतिनिधी आहेत, विजय पाठक सर आहेत, गेल्या 50 वर्षांपासून पत्रकारितेचा अनुभव आहे, तर शेखर पाटील सर आहेत अनेक वर्षांपासून ते पत्रकारितेमध्ये आहेत। सचिन जोशी सर मला एक सांगा की हा जो काही मतदानाची टक्केवारी थोडीशी वाढलेली दिसते आपल्याला, हिचा फायदा कोणाला होणार आहे असं वाटतंय तुम्हाला? रावेर मतदारसंघात खरं तर 2019ला 63% मतदान झालं होतं। आता काही प्रमाणात वाढून ती टक्केवारी 64%वर गेलेली आहे। रावेर मतदारसंघ हा एकनाथ खडसेंच्या वर्चस्वामुळे प्रसिद्ध असलेला किंवा नावलौकिक असलेला मतदारसंघ आहे। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या दरम्यान आणि उमेदवारी त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी अशी भूमिका घेतली की मी भाजपसोबत जाणार आहे किंवा भाजपात प्रवेश करणार आहे। त्याच्यामुळे रक्षा खडसेंना एकनाथ खडसेंच्या पाठबळाचा फायदा होताना दिसत आहे किंवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुरुवातीला असं वाटत होतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार ठरलेला नव्हता, त्याच्यामुळे सुरुवातीला अशी शक्यता होती की रक्षा खडसेंसाठी ही निवडणूक खूप सोपी जाईल एकनाथ खडसेंच्या पाठबळामुळे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने श्रीराम पाटलांसारख्या नवख्या आणि एका उद्योजक उमेदवाराला उमेदवारी दिली, त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली। स्वतः शरद पवार साहेबांच्या 3 सभा या मतदारसंघात झाल्या, मुक्ताईनगर, चोपडा आणि जामनेरला त्यांनी मेळावा घेतला होता। तर या तिघी ठिकाणच्या सभांचा एक वेगळा परिणाम मतदारांवर झालेला आहे। रावेर मतदारसंघ मराठा बहुल किंवा मराठा समाजाचं वर्चस्व असलेला आणि सोबतच मुस्लिम समाजाचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराने मुस्लिम आणि मराठा या मतांचं समीकरण डोळ्यासमोर ठेवून किंवा त्या मतदारांवर फोकस करून प्रचार यंत्रणा राबवली। तर रक्षा खडसेंनी गेल्या 10 वर्षात त्या स्वतः खासदार आहेत, त्यांनी केलेली कामं, शिवाय केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना, त्याचा झालेला लाभ नागरिकांना, रेल्वे आणि रस्त्यांचं नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलप झालेलं आहे, अशा काही गोष्टी प्रचार यंत्रणेत मांडल्या। आता दोघी उमेदवारांनी ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली, श्रीराम पाटलांनी स्थानिक मुद्द्यांवर भर दिला तर रक्षा खडसेंनी पायाभूत सुविधा आणि एकूणच केंद्र सरकारच्या यशाबद्दलची सगळी भूमिका मांडली। तर या दोघा उमेदवारांच्या या दाव्यांमुळे किंवा प्रतिदाव्यांमुळे नेमका फायदा कोणाला होतो? सुरुवातीला जी एकतर्फी वाटणारी रक्षा खडसेंसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक होती ती प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आणि मतदानाच्या दिवसापर्यंत एकतर्फी राहिली नाही आणि ती त्या लढतीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे। सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतरच्या काळात मात्र चुरशीची झाली असं सांगितलं जात आहे। विजय पाठक सर तुम्हाला काय वाटतं, खरंच चुरशीची झाली का एकतर्फी? आपण थोडंसं पाठीमागे अगोदर जाऊया। 1990 पासून रावेर मतदारसंघ जो आहे हा भाजपाला त्या ठिकाणी सातत्याने साथ देत आलेला आहे। या ठिकाणी अगदी हरिभाऊ जावळ्यांपासून सरोदेंपर्यंत ही सगळी मंडळी जी आहे ही सातत्याने निवडून आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर यांना मतदान झालं आहे। 2014, 19मध्ये सुद्धा रक्षा खडसेंनी अतिशय मोठ्या प्रमाणावर मतं त्या ठिकाणी घेतलेली आहे। हे सगळं घेत असताना एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की या ठिकाणी निवडून येणारा जो उमेदवार आहे हा फक्त लेवा पाटीदार समाजाचा होता। या भागामध्ये या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा सुद्धा उमेदवार आहे किंवा मतं मोठ्या प्रमाणात आहे आणि आमच्या कॅन्डिडेटला आमच्या समाजाला मतं त्या ठिकाणी असूनसुद्धा उमेदवारी मिळत नाही, ही एक खंत मराठा समाजाकडे होती आणि ही खंत त्या ठिकाणी मराठा समाजाकडे असल्या कारणाने यावेळेला श्रीराम पाटलांनी उमेदवारी आपली जाहीर केली। सुरुवातीच्या काळामध्ये श्रीराम पाटील सायलेंट होते, अगोदर भाजपात होते, तिथून नंतर ते आलेले आहेत आणि यांनी नंतर ही उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केल्यामुळे मराठा समाज विरुद्ध लेवा पाटीदार समाज ही मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झालेली आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही।
हे सगळं करत असताना अन्य समाजसुद्धा जो आहे हा अन्य समाज श्रीराम पाटलांकडे वळलेला झुकलेला असा आपल्याला जाणवतो. याचाच परिणाम असा झाला की आत्तापर्यंत 5 लाख 7 लाखाच्या मताने निवडून येणाऱ्या रक्षा खडसे जे आहे मग यंदा 5 आणि 7 लाखांनी निवडून येणार का हा प्रश्न सामान्यांपुढे किंवा राजकीय पक्षांपुढे त्या ठिकाणी उभा राहिला आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे असं लक्षात येतं. हे करत असताना BJPने जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावायला हवी होती ती ताकद लावलेली दिसत नाही. तरी देखील त्या रक्षा खडसेंचे सासरे या नात्याने त्यांच्या पाठीशी हे खंबीर उभे राहिलेले आहेत. आणि हे खंबीर उभे राहिले असल्यामुळे आणि गेले 40 वर्ष राजकारणामध्ये असल्यामुळे त्यांना या मतदारसंघाचे अत्यंत बारीक बारकावे माहिती आहे. त्याचा फायदा रक्षा खडसेंना हा मोठ्या प्रमाणात निश्चित प्रमाणामध्ये होणार आहे. आज या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो की योगी असो किंवा मोदी असो त्यांची सभा या मतदारसंघात का घेतली गेली नाही याचं भाजपाकडे उत्तर नाही. आत्तापर्यंत दरवेळेला मोठ्या सभा त्या ठिकाणी होत असतात. मग ही सभा का झाली नाही? मग भाजपामधलं अंतर्गत गटबाजी अंतर्गत राजकारण याच्या पाठीमागे आहे का हा सुद्धा त्या ठिकाणी विचार या निमित्ताने केला गेला पाहिजे. किंवा उद्या जो काही निकाल लागेल त्या निकालामुळे हा विचार पुढे येणार आहे ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. आज या क्षणाला ही निवडणूक अटीतटीची त्या ठिकाणी झालेली आहे. याचा नेमका त्या ठिकाणी निकाल काय लागेल हे आज या क्षणी सांगता येणं जरी कठीण आहे. पण पुन्हा मी हेच रिपीट करेन की मागच्या वेळेला ज्या मोठ्या प्रमाणामध्ये यांनी लीड घेतलेला होता एवढा लीड या ठिकाणी येणार नाही. खूप कमी फरकाने जो कोणी उमेदवार आहे हा उमेदवार निवडून येणार. सर, नवमतदार आणि महिलांचं जे मतदान आहे ते कुठे जाईल असं वाटतं तुम्हाला? जो नवा मतदार आहे हा नवा मतदार निश्चितपणे भाजपाकडे जाणार. महिलासुद्धा ज्या आहेत त्या महिलांचं मात्र त्या ठिकाणी त्या काय निर्णय घेतात त्याच्यावर त्या ठिकाणी आहे. त्या 100% आज भाजपाला देतील हे सांगता त्या ठिकाणी येत नाही. परंतु तिथलं जे एकंदर संपूर्ण जे वातावरण पाहिलं होतं ते वातावरण सगळं बघितल्यानंतर फार चुरस आहे असं आपल्याला त्या ठिकाणी एक लक्षात येतं. आणि ही चुरस बघितल्यानंतर काय घडणार आहे हे आज आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. फक्त काट्याची लढत आहे एवढाच मी शब्दप्रयोग वापरेन. आणि जे काही निवडून येणार तो अतिशय कमी याच्याने येणार. कदाचित धक्कादायक निकालसुद्धा लागू शकतो. पाठक सरांच्या मते काट्याची लढत आहे, धक्कादायक निकालसुद्धा येऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत शेखर पाटील सर. सर, आता एक उल्लेख केला पाठक सरांनी की या ठिकाणी रक्षा खडसेंच्या विरोधात काही नाराजी सुरुवातीची असल्या पक्षामध्ये गटबाजी असल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली होती, राजीनामे दिले होते. त्याचा कसा परिणाम होईल असं वाटतं? नाही बघा, निश्चितपणे एकतर सुरुवातीच्या काळामध्ये रक्षा खडसे एकाकी असल्याचं चित्र दिसून आलं होतं आणि खडसे महाजन वादाचा त्यांना फटका बसेल असं वर्तवण्यात येत होतं. काही प्रमाणात निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते दिसलं. पण जसा जसा प्रचार पुढे गेला या बाबी सर्व मागे पडत गेल्या. जसं सचिन जोशी सरांनी सांगितलं, पाठक सरांनी सांगितलं की ही निवडणूक जातीय ध्रुवीकरणावर निश्चितपणे शिफ्ट झालेली. यातील एक अँगल आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे या मतदारसंघामध्ये साधारणतः 2.5 ते 3 लाख आंबेडकरी समाजाची मतं आहेत. आणि येथे वंचित बहुजन आघाडीने संजय पंडित ब्राह्मणे अभियंता उमेदवार आहेत, आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम उमेदवार आहेत, यांच्या माध्यमातून एक तगडा उमेदवार दिलेला आहे. मला असं वाटतं की रावेरचा निकाल हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नेमकी किती मतं मिळतात यावरती बऱ्यापैकी डिपेंड आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की सुरुवातीला निवडणूक जातीवरती शिफ्ट झाली. ठीक आहे, आपण मराठा, मुस्लिम, लेवा, गुजर हे समाज जरी एका बाजूला केले तर 20 लाखाच्या मतदारांच्या संख्येमधून साधारणतः 10 ते 12 लाख हा 12 बलुतेदार समाज आहे, OBC मतदार आहे. आणि हा मतदार अगोदरच्या काळामध्ये प्रखर हिंदुत्ववादी असल्याचे आपल्याला दिसून आले होते. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यातील लढाई पहिल्या टप्प्यामध्ये मधल्या टप्प्यामध्ये जातीवरती शिफ्ट झालेली होती. मराठेतर मराठा मुस्लिम एका बाजूला, अन्य समाज एका बाजूला. पण शेवटच्या टप्प्यामध्ये ही लढाई हिंदुत्वावरती शिफ्ट झाली की आपण जातीचा भेद सोडून हिंदुत्वासाठी मतदान केलं पाहिजे. तर हे सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. पण
जसं दोन्ही मान्यवरांनी सांगितलं की सुरुवातीला सहज साधा सोपा एकतर्फी वाटणारा मुकाबला एका जंगी मुकाबल्यामध्ये परिवर्तित झालेला आहे. येथे 49-51 अशी लढाई आहे. फार काही कुणाला मताधिक्य वगैरे मिळणार असे सांगू नाही शकत. मिळाले नाही असं वाटत होतं तुम्हाला त्या नाही, बघा एकंदरीतच 1.5-2 वर्षापासून रक्षा खडसेंची पक्षामध्ये कुचंबणा होत होती, उघड दिसती बाब आहे. त्यांचं मत विचारात घेतलं जात नव्हतं. त्यांना मिळालेली उमेदवारी ही अनेकांना आश्चर्यकारक वाटणं साहजिकच आहे. आणि उमेदवारी तर मिळालीच, त्यांच्या सासऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळाला, अजून प्रवेश झाला नाही झाला तो सर्व संशयाचाच बाब आहे. पण रक्षा खडसेंनी लागोपाठ तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवून पहिल्यांदा अर्धी बाजी त्याच वेळेला जिंकलेली होती. आणि त्यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर झाल्यानंतर जसं सचिन जोशी बोलले की ते एकदम ते एकतर्फी निवडून येणार असं वाटत होतं. पण विरोधकांनी आणि खास करून पवार साहेबांनी मोठी खेळी रचली. श्रीराम पाटील यांच्या सारख्याला उमेदवारी देऊन श्रीराम पाटील नवखे आहेत, त्यामुळे रक्षा खडसे आणि एकंदरीतच भाजपाचा जो कॅम्प आहे त्यांच्यावरती वैयक्तिक अटॅक करू नाही शकला, त्यांच्यावरती वैयक्तिकरित्या काही बोलू नाही शकला. आणि इकडे दुसऱ्या बाजूला श्रीराम पाटील आणि त्यांच्या समर्थकांना अटॅक करण्यासाठी गेल्या 10 वर्षातील अनेक कामांवरती त्यांनी बोट ठेवलं. त्यामुळे मला असं वाटतं की अटॅक करतानाची जी फॅसिलिटी होती ती श्रीराम पाटलांना होती, ती भारतीय जनता पक्षाला नव्हती. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीचा मुकाबला झालेला आहे. कदाचित या लढतीचा निकाल शेवटच्या फेऱ्यांपर्यंत गेल्यास आश्चर्य वाटता कामा नये. एकतर्फी होणार नाही, एकतर्फी नाही होणार, मला तरी नाही वाटत. मला एक सांगा की एकनाथ खडसेंचा रक्षा खडसेंना किती फायदा होईल? शेवटच्या क्षणी ते मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. भाजपात थेट प्रवेश नसला तरीसुद्धा त्यांनी बैठका घेऊन रक्षा खडसेंना समर्थन दिलं आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खडसे आणि महाजन मोठे नेते आहेत. ते तुम्हाला प्रचारामध्ये फिजिकल प्रेझेन्सनेच दिसले पाहिजे म्हणून त्यांचं काही मतदान आपल्याला मिळेल असं नाही आहे. त्यांचे समर्थक अगदी तळागाळापर्यंत आहेत. त्यांचे साधे फोन किंवा त्यांनी केलेली मोर्चे बांधणी ही सुद्धा तितकीच निर्णायक ठरणारी आहे. त्यामुळे खडसे आणि महाजन यांचं एकत्रित पाठबळ हे रक्षाताई खडसे यांना तारणारं ठरू शकतं. आणि अर्थातच जर का धक्का बसला तर तो फक्त एकट्या महाजनांना बसणार नाही, तर तो महाजन आणि खडसे दोघांना बसणार आहे. तर हे होते शेखर पाटील. त्यांनी असं म्हटलेलं आहे की रावेर मतदारसंघामध्ये मंत्री गिरीश महाजन असू द्या किंवा एकनाथ खडसे असू द्या, त्यांच्या वलयाचा फायदा रक्षा खडसेंना होणार आहे. मात्र असं असलं तरीसुद्धा ही जी काही निवडणूक आहे अतिशय अटीतटीची चुरशीची झालेली आहे आणि अतिशय कमी मताधिक्याने जो पण काही निवडून येणारा उमेदवार असेल तो निवडून येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.